नमस्कार मित्रांनो, माझं नाव मुकेश आहे. ही गोष्ट त्यावेळीची आहे. मी शहरात होतो. लहानपणापासून मी शहरात वाढलेलो. आता चांगलाच मोठा झालो होतो. लग्नाचं वय झालं होतं, पण मला आताच काही लग्न करायचं नव्हतं. एक दिवशी मी माझ्या गावी आजीकडे गेलो होतो. खूप दिवसातून आजीकडे गेल्यानंतर तिला पण खूप आनंद झाला. मात्र तिच्यापेक्षा जास्त आनंद आजीच्या शेजारी राहणाऱ्या एका बाईला झाला होता. ती पण दिसायला साधी सरळ होती, खूप शांत होती. बिचारी विधवा होती, पण ती नेहमी माझ्याकडे पाहून हसायची. आजीकडे होतो त्यामुळे मी तिचं सगळं काम करत असायचो. पहिल्यापासून मी शहरात मोठा झालो होतो, त्यामुळे माझ्या वागण्यात आणि बोलण्यात खूप फरक होता. गावाकडे ती साधी सरळ राहणारी, मात्र माझ्या बोलण्याला ती खूपच भाळली. माझं तिला खूपच कौतुक वाटायचं. पण एक दिवशी तिने मला शेतामध्ये बोलवलं. तिने शेतामध्ये काहीतरी काम आहे, तू ये असं म्हटली. ज्यावेळेस मी शेतामध्ये गेलो तिच्या, त्यावेळेस ती एकटीच होती. बोलता बोलता तिने माझ्यासोबत असं काय केलं की मी आश्चर्यचकित झालो. मग दिवसभर तिने मला एक विनंती केली आणि माझी इच्छा एक पूर्ण कर असं म्हणाली. ती नेमकी इच्छा कोणती होती तिची? आणि तेव्हापासून रोज मी तिला काय काय करू लागलो ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, या गोष्टीला साधारणतः 2 ते 3 महिने होऊन गेले होते. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ही गोष्ट घडली. मी तसा शहरामध्ये निवांतच होतो, मात्र मम्मी आणि पप्पा दिवसभर कामाला जात असायचे. मी घरी. त्याच्यातच माझं आणि माझ्या मित्रांसोबत भांडण झालं होतं. घरातून दिवसभर मी बाहेरच निघायचो नाही. म्हणून माझ्या घरचे म्हटले की आपल्या आजीकडे गावी जा, तुझं तेवढंच मन रमेल. म्हणून त्यावेळेस मी गावाकडे यायला लागलो होतो. येताना चांगलं मी 4-5 दिवसाचं नियोजन केलं होतं राहायचं. पहिल्यांदाच मी गावाकडे तसा येत नव्हतो. ह्याच्या आधी मी आलो होतो, पण त्याला बरेच वर्ष होऊन गेले होते. आता मी 30शीमधला झालो होतो. दिसायला तसा सुरुवातीपासून देखना, अंगाने धनदाकट. जरी मी जिम लावली नसली तरी माझं स्वतःचं शरीर अगदीच पाहून कोणी पण म्हणेल की हा नित्यनेमाप्रमाणे व्यायाम करत होता. पण मी स्वतःला तसं ठेवलं होतं. मी पहिल्यापासून लाडात वाढलो होतो, त्यामुळे मला पाहिजे ते घरच्यांनी घेऊन दिलं होतं. गावी येणार म्हणून मी माझी स्वतःची बाईक घेऊन शहरातून गावाकडे निघालो होतो. इकडचे फॅन्सी कपडे मी घेतले होते. मी गावाकडे आलो. सकाळी लवकर निघालो होतो, त्यामुळे संध्याकाळपर्यंत मी गावाकडे आलो होतो. आजी मला पाहून खूप आनंदी झाली. आलं की तिने मला जेवणाची तयारी केली. भूक पण खूप लागले होते. मात्र येताना मम्मीने माझ्याकडे आजीसाठी शहरातून काही वस्तू आणि मोजकंच माझ्याजवळ आजीला देण्यासाठी इतर साहित्य दिलं होतं, ते मी आजीला दिलं. आल्यानंतर मी खूप दमलो होतो. लगेच मी फ्रेश झालो आणि पलंगावर बसून मोबाईल पाहत होतो. आल्यानंतर मात्र घरी फोन केला. मी इथे शहरातून आलो होतो, त्यामुळे बरमुडा आणि मी माझा फक्त टी-शर्ट घातला होता. त्याच वेळेस मला कोणाचा तरी आवाज आला आणि आजी घरामध्ये मला बोलत असताना शेजारीन आली. मला पाहून ती आश्चर्यचकित झाली आणि हे कोण हो असं म्हणू लागली. त्यावेळेस आजीने सांगितलं की अगं, माझा नातू आहे, शहरामधून आलाय आता काही दिवस इकडे. त्यावेळेस ती म्हटली, होय का, गावाकडे आलेला दिसतोय आजीकडे, असं त्या आजीला म्हणत होती. मी नुसतं ऐकत होतो. मी मोबाईल पाहत होतो. अजूनपर्यंत मी तिला काही समोरासमोर पाहिलं नव्हतं. त्याच वेळी झालं असं की मी अगदीच मोबाईल ठेवला आणि त्यांच्याकडे पाहिलं. साधारणतः ती पण अगदी 30शीमधली असेल. दिसायला देखणी आणि साधी सरळ होती. तिच्याकडे पाहून असं वाटत नव्हतं
की तिचं लग्न झालं असेल, मात्र अंगाने थोडीशी लट्ट होती. रंगाने थोडीशी सावळी जरी असली मात्र दिसायला खूपच आकर्षक होती. मी जास्त काही तिला पाहिलं नाही. तिथून मी उठून बाहेर आलो आणि मोबाईलवरती बोलू लागलो. तिचं आणि आजीमध्ये काय बोलणं झाले असेल काय माहीत. ती बोलली आणि निघून गेली. मी रोज गावामध्ये फिरायला जायचो. आजी मला सांगायची की इकडे जाऊ नको, तिकडे जागा चांगली नाही, तिकडे जाऊ नको, असं आजीचं बंधन माझ्यावर होतं. पण मी गावामध्ये फिरायला गेलो की सगळेजण टक लावून मला पाहायचे. अनोळखी लोक पण मला खूप वेळ निहाळत असायचे. आमच्या शेजापाजारी तशी जास्त घरी नव्हती. आमचं घर आणि बाजूला त्या शेजारणीचं घर. तिचं मला नावसुद्धा माहिती नव्हतं. पण माझी आजी नेहमी तिच्याकडे जाऊन बसायची. आजी घरी एक दिवससुद्धा राहायची नाही. वय झालं होतं तरी पण ती कामाला जायची शेतामधल्या. मी तिला थांब म्हणायचो घरी, तर ती म्हणायची की अरे बसले की माझे हातपाय दुखतील, आणि एकदा बसलं की बसलंच, होतंय काम तोपर्यंत करायचं, तू आपल्या निवांत घरी बस आणि कुठे जाऊ नको, असं ती मला नेहमी सांगायची. माझे इकडे कोणी मित्रसुद्धा नव्हते, त्यामुळे मला खूपच कंटाळा येत असायचा. सुरुवातीला असं वाटू लागलं की मी उगाच इकडे आलो. शहराकडे मी राहिलेलो. आजीचं घर खूपच साधं होतं. पण मी जेव्हा जेव्हा आंघोळीला बाहेर नळावरती जायचो तिथे बादली असायची. गावी काय माणसं उघड्यावरच कधी कधी आंघोळ करतात आणि खूप भारी वाटतं. मी आंघोळ करत असताना ती शेजारी नेमकी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे यायची. घरी कधी भाजी द्यायला, तर कधी तिने कशाचं जेवण केलं तर ते देण्यासाठी आजीकडे येत असायची. पण आलं की मला ती निहाळत का असायची ते मला समजायचं नाही. माझ्याकडे पाहून नेहमी ती हसायची. तिची नजर मी चांगलीच हेरली होती की नक्की हिला काय पाहिजे ते. कदाचित एवढा माझ्यासारखा देखणा कोणी तरुण पाहिला नसेल, पण माझ्या मनात तिच्याविषयी तशा काही कधीच भावना नव्हत्या. त्यामुळे मी कधीच त्या नजरेने तिला पाहत नसायचो. एक दिवशी मी गावामध्ये गेलो होतो आणि यायला मला रात्री थोडासा उशीर झाला, कारण की माझा मोबाईल वरचा डिस्प्ले खराब झाला होता. त्याच्यासाठी मी परगावी गेलो होतो आणि मोबाईल पण माझा चालू नव्हता. घरचे माझे फोन करत होते. मोबाईल स्विच ऑफ झाला आणि येताना जरासा पाऊस लागला. पावसामध्ये तसंच भिजत मी घरी आलो. घरी येऊस तोपर्यंत 9, 9:30 झाले होते. भिजल्यामुळे मी सगळा ओला चिंब झालो होतो. अचानक मी घरी आलो त्यावेळेस माझी आजी खूपच ओरडली आणि इतक्या उशीर सांगून पण गेलं नाही. कुठे गेलता म्हणाली. पण त्याचवेळी आजीसोबत ती शेजारीण पण होती. जा कपडे बदल असं ती मला म्हणाली. मी आतमध्ये गेलो तसं आजीच्या 2च रूम होत्या. मी ज्या रूममध्ये माझे कपडे होते तिथे गेलो. टॉवेल वगैरे घेतला आणि मी माझे कपडे चेंज करू लागलो. डोकं माझं ओलं होतं आणि ते मी स्वच्छ करू लागलो. मी कपडे बदलत असताना मला दिसलं की दारामध्ये उभा राहून ती शेजारीण आजीला बोलत होती आणि अधूनमधून ती माझ्याकडे पाहत होती. ती तसं का करत होती ते मला समजलं नाही, पण ती मला टक लावून पाहत होती. पण तिथून पुढे सारखीच ती अगदीच मला पाहून हसू लागली. माझ्यामध्ये तिला एक वेगळंच आणि आकर्षक असं काहीतरी दिसलं होतं, हे मात्र नक्की होतं. दुसऱ्या दिवशी दुपार झाली होती. मी घरात निवांत एकटा होतो त्यावेळेस ती मला म्हटली, काय रे दिवसभर एकटा बसून करतोय, तुला कसा घरी दम निघतो एकट्याला. मी म्हटलं मग काय करू. त्यावेळेस ती म्हटली की मी चालले शेतामध्ये, ये थोड्या वेळाने शेतामध्ये, मी एकटीच आहे, असं म्हणून ती निघून गेली. मला वाटलं की तिचं माझ्याकडे काहीतरी काम असेल, म्हणून मग मी म्हटलं की थोड्या वेळाने जाऊ. अगदीच घरापासून शेत अगदीच मोजक्याच अंतरावर होतं. चालत गेलं तरी होईल म्हणून मी माझे हेडफोन काढले, कानामध्ये हेडफोन घातले आणि मोबाईलमध्ये गाणी ऐकत ऐकत मी जाऊ लागलो. इथलं आता रस्ता माझ्या चांगलाच ओळखीचा झाला होता. तिचं शेत आणि आमचं शेत अगदी चिटकून शेजारी होतं. त्यावेळेस मी गेलो त्यावेळेस कुठे ती दिसत नव्हती. शेतामध्ये ते काम करत बसली होती. मी पाहताच तिने मला आवाज दिला आणि इकडे आई मी म्हटली. मी गेलो आणि म्हटलं की बोला ना, काय काम होतं. सकाळी बोलवत होता. त्यावेळेस ती म्हटली की का रे,
काम असल्यावरच बोलवायचं का फक्त, दुसरं काही नाही का? मी अगदी तू एकटा असतो घरी म्हणून म्हटलं की तेवढंच टाईमपास होईल तुझा, आणि मला पण एकटीला इथं शेतामध्ये काम करत वाटत नाही. मी म्हटलं की होय का? वातावरण खूपच चांगलं होतं. त्यावेळेस ती बोलता बोलता स्वतःहून मला म्हणाली. ती मात्र आज त्या राखाडे साडीमध्ये अगदी खूपच कमालीची आणि देखणी दिसत होती. मी आल्यानंतर तिचा चेहरा जणू काही खुलूलाच होता, असंच तिच्या चेहऱ्यावर हावभाव होते. त्यावेळेस तिने मला विचारलं की मग शहराकडे आहेस, लग्न पण झालं नाही, पण मला माहीत आहे एखादी तरी मैत्रीण असेलच तुझी, असं तिने मला विचारलं. आणि मी म्हटलं नाही हो. का? मला माहीत आहे असणार, सारखा मोबाईलमध्ये कोणाला तरी बोलत असतो. खरंच सांग. मी म्हटलं हो नाही, शपथ. असं मी शपथ घेतली आणि तिला नाही म्हणून सांगितलं. मी नाही म्हटल्यावर ती म्हटली का रे, आवडत नाही का? मी म्हटलं तसं काही नाही, पण नाहीच आता, मला मैत्रीण तर काय करणार. ती म्हटली की अरे एवढा तू देखणं आहेस, सहज कोणी पण तुला होकार देईल, पण तू का नको म्हणतोय. त्यावेळेस मी म्हटलं की तसं काय नाही माझं. बोलता बोलता मी तिला विचारलं, तुम्ही मी आल्यापासून पाहतोय एकट्याच असता तुम्ही, आणि घरातले कुठे? त्यावेळेस ती बोलता बोलता म्हणाली की आमचे हे सारखी पियायचे, आणि पित असतानाच ते एक दिवशी त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि ते गेले, असं तिने मला गोष्ट सांगितली. म्हणजे ती विधवा होती हे मला समजलं. तिचा नवरा वारला होता, पण ते कशानं वारला होता ते मला नक्की माहीत नव्हतं. मी जास्त बोललो नाही. मी म्हटलं मग तुम्ही एकट्याच कसं काय? त्यावेळेस ती म्हटली की मूलबाळ नाही मला, आणि मी एकटीच असते. मी म्हटलं की बरं. त्यावेळेस ती बोलता बोलता म्हणाली की पण तुझ्याकडे पाहून काय माहीत, पण तू मला आवडू लागलाय. तिने डायरेक्टच मला बोलली होती. मीच थोडासा स्तब्ध झालो, आजूबाजूला पाहू लागलो. स्वतःहून तिच्या मनातल्या गोष्टी तिने बोलून दाखवल्या होत्या, पण आता मी पण नाही म्हणू शकत नव्हतो, कारण की सहज कोणी पण एखाद्याच्या प्रेमात पडू शकतं. ती मला म्हणाली तुला पाहिल्यापासून मन माझं कासावीस होतं. रोज मी तुला पाहायला येते, पण तुला पाहिल्यानंतर मला मात्र राहवत नाही. असं वाटतं कधी एकदा मी तुझी होते. तिचा बोलण्यातून समजत होतं की तिला नक्की काय पाहिजे ते. त्यावेळेस मग काय, आता बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा मी म्हटलं की कुठे जायचं आणि कुठे काय करायचं. त्यावेळेस ती म्हटली चल माझ्या पाठीमागे, असं म्हणून ती पुढे आणि मी तिच्या पावलावर पाऊल ठेवत चालत गेलो. आतमध्ये शेती होती, सगळीकडे अगदी घनदाट झाडी होती. त्याच्यामध्ये ती घेऊन गेली आणि म्हटली की खूप दिवस झालं मी म्हणायचं माझ्या मनात होतं, पण हिंमत झाली नाही, असं ती मला म्हणाली. आम्ही दोघं जवळ होतो. अलगद मी तिला माझ्याकडे ओढलं आणि घट्ट धरलं. मग काय, आम्ही तिथे चालू झालो. मी तिला आनंद देऊ लागलो. माझी करण्याची पद्धत खूपच निराळी होती, आणि मला एवढा जरी अनुभव नसला तरी मात्र ती ह्याच्यामध्ये खूपच तिला अनुभव होता. माझ्याकडून ती स्वतःचा आनंद अजूनच वाढवू लागली. आम्ही दोघं त्या दिवशी दिवसभर वेगवेगळ्या पद्धतीत चांगलं सुख दिलं. मी खूप दिवसानंतर असं काहीतरी केलं होतं, पण ती मात्र खूपच कमालीची होती. मी आनंदी झालो आणि तिला पण आनंदी केलं. ती म्हटली खरंच एवढ्या वर्ष सुख मला मिळालंच नाही. मी एकटीच राहायचे गावामध्ये. माझं जरी मन झालं तरी मी कोणाला बोलत नसायचे, पण आज मात्र तू खरंच कमालच केली आणि वेगळंच सुख दिलं, असं ती मला म्हणाली. आणि मग काय, तिथून पुढे मग आमचं भेटणं रोजच होऊ लागलं. मी 4-5 दिवसात गावी वरून शहरात येणार होतो, मात्र त्या वेळेस मी 1 महिना तिथे राहिलो आणि रोज मात्र त्या शेजारणीसोबत शेतामध्ये जाऊ लागलो आणि रोजच आनंद घेऊ लागलो. तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा, आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.